अरे बापरे, किती भयानक आहे ना रावणासारखा. पण रावण नाहीये, मग कोण आहे? चला सांगते. नमस्कार, मी जयसुधा. आज मी गोव्यातल्या नरकासूर फेस्टिवलला आले आणि मी जे पाहिलं ते पाहून अक्षरशः थक्क झाले. हे सगळे नरकासूर इतके मोठे आणि भयंकर आहेत की खरंच वाटतं या कलाकारांनी किती मेहनत घेतली असेल ना हे तयार करताना. हो ना. रात्री 9 नंतर हा कार्यक्रम सुरू होतो आणि साधारण 3 वाजेपर्यंत चालतो. इथे नरकासूर कॉम्पिटिशन सुद्धा असतात. कोणाचा नरकासूर सर्वात मोठा आणि आकर्षक हे ठरवलं जातं. मी जेव्हा हा मोठा नरकासूर पाहिला, अरे बापरे, हा तर खूपच भयंकर आहे. मग चला त्याच्यासोबत एक सेल्फी घेऊया. आणि सुरू झालं नरकासूर वध. नरकासूर हा एक राक्षस होता. बलवान, अहंकारी, अत्याचारी. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात खूप त्रास दिला होता. तसेच त्याने 16,000 शंभर स्त्रियांना बंदी बनवले आणि देवांचे कर्णमणी चोरून घेतली. नरकासुराला एक शाप होता. एका स्त्रीच्याच हातून त्याचा अंत होईल. श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराचा वध करून अंधारावर प्रकाशाचा विजय केला. म्हणूनच दिवाळीच्या आधी नरकासूर दहन केलं जातं. जर तुम्ही दिवाळीच्या आधी गोव्यात असाल तर हा नरकासूर फेस्टिवल नक्कीच बघा. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.